या प्रकरणामध्ये मिहिर शाहचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। जुहूतल्या बारमधून बाहेर पडतानाचा हा व्हिडिओ आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शाह हा जुहूतल्या बारमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये मिहिर आपल्या मित्रांसह बाहेर पडताना दिसतोय। मर्सिडीज कारमध्ये बसतानाचा हा व्हिडिओ आहे। वरळी अपघात झाला, ती कार BMW होती। बारमधून निघाल्यानंतर पुढे काही वेळानं या BMW कारनं मिहिर शाह जाऊन बसल्याची माहिती मिळते आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडनं। प्रमोद, काय अपडेट? बारमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। नक्कीच आपण बघत असाल ज्या पद्धतीनं मिहिर रात्रीच्या वेळी अशा प्रकारच्या बासमध्ये फिरतोय आणि त्याच्यानंतर हा अपघात होतोय। अत्यंत धक्कादायक अशा प्रकारचा तो प्रकार होता। आता एक व्हिडिओ तो समोर आलेला आहे, तो एका जुहूमधील एका बारमधून तो आणि त्याच्या प्रमोद, तुम्हाला एकच मिनिटामध्ये थांबवतोय। मोठी ब्रेकिंग समोर येते आहे। मिहिर शाहला अखेर अटक करण्यात आलेली आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी होता मिहिर शाह। त्याला शहापूरमधून अटक केलेली आहे। मिहिर शाह बद्दल विरोधकांनी टीकास्त्र सोडलेलं होतं सरकारवरती। मिहिर शाहला पळून गेल्याचा आरोप सुद्धा त्याच्या पालकांवरती लावलेला होता। अखेरीस मिहिर शाहला अटक करण्यात आलेली आहे। आत्ताच्या या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि सर्वात मोठी बातमी, ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमधनं मिहिर शाहला अटक करण्यात आलेली आहे। मिहिर शाह पोलिसांना गुंगारा देत होता। अपघातानंतर मिहिर शाहनी त्याच्या पालकांना फोन केला होता आणि वडिलांनी मिहिर शाहला पळून जाण्यास मदत केली होती असा दावा पोलिसांनी कोर्टात केला होता। याशिवाय पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न सुद्धा करण्यात आलेले होते। मिहिर शाह आणि त्याच्या वडिलांचे सत्ताधाऱ्यांसोबत घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला होता। मात्र या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केलेलं होतं की या प्रकरणातला कोणीही आरोपी असो, कोणालाही सूट दिली जाणार नाहीये। जो कोणी आरोपी असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि अखेरीस तसंच झालेलं आहे। मिहिर शाहला शहापूरमधून अटक करण्यात आलेली आहे। जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे त्यानुसार मिहिर शाहच्या विरोधात लुकआउट नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली होती। मिहिर शाह हा महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याच्या प्रयत्नात आहे। रेल्वे स्टेशनमधनं तो प्रवास करू शकतो म्हणून सगळ्या रेल्वे स्टेशनवरती अलर्ट देण्यात आलेला होता आणि यानंतर तो परदेशात पळून जाण्याची शक्यता होती म्हणून विमानतळावरती सुद्धा अलर्ट करण्यात आलेला होता। मात्र अखेरीस मिहिर शाह हा मुंबई जवळच्या ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये आढळून आलेला आहे। त्याच्या शोधार्थ पोलिसांनी 10 पथकं तयार केलेली होती। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडनं। प्रशांत, काय अपडेट? पोलिसांनी जी 10 पथकं तयार केलेली होती त्या पथकाला यश आलेलं आहे आणि मिहिर शाहला आता शहापूरमधनं अटक करण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे तांत्रिक विश्लेषण केलं होतं। मिहिर शाह हा बोरिवलीला त्याच्या एका मैत्रिणीकडे गेला होता। त्याच्या मैत्रिणीकडे तो 2 तास थांबला होता। आणखीन त्यानंतर मिहिर शाह जो आहे तो त्याची आई आणखीन बहीण पूजा जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी पोहोचली होती आणि या सगळ्यांचे फोन तांत्रिक विश्लेषण करत पोलीस अधिकाऱ्यांनी अर्थातच त्याला पूर्णपणे मागोवा घेण्याचा प्रयत्न केला होता। वेगळ्या 10 टीम जरी काम करत असल्या तरी सायबर पोलिसांचं सगळ्यात मोठं यश मिहिर शाहच्या अटक प्रकरणामध्ये नक्कीच आहे। आपल्याला माहिती की लुकआउट नोटीस सुद्धा मिहिर शाहच्या विरोधामध्ये मुंबई पोलिसांनी जारी केली होती। कारण ज्या पद्धतीनं घटना घडल्यानंतर मिहिर शाहने पलायन केलं होतं, त्याच्या वडिलांनी त्याला मदत केली होती, बोरिवलीला तो गेला होता, त्याची आई आणि बहीण त्या ठिकाणी पोहोचली होती। यामुळे वेगवेगळे ट्रॅक करत असताना मिहिर शाहला जेरबंद करण्यामध्ये अखेर यश मिळालं। ठाण्याजवळ असलेल्या शहापूरमध्ये मिहिर शाह असल्याची तांत्रिक विश्लेषण करत मागोवा घेत पोलीस पोहोचले होते। एकाच वेळेस या पूर्ण प्रकरणामध्ये ठाणे पोलीस, ग्रामीण पोलीस आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहापूर पोलीस या सगळ्यांच्या एकत्रित मदतीचं हे आपल्याला यश म्हणता येईल। मुंबई पोलिसांनी केलेला तपास, एकाच वेळेस सायबर पोलिसांनी केलेली कामगिरी, आणखीन त्याच वेळेस त्याच्या फोनचा किंवा एकमेकांशी कनेक्ट असलेल्या इतर फोनचा मागोवा घेत त्याच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये पोलिसांना यश मिळालंय। या सगळ्या प्रकरणामध्ये घटना घडल्यानंतर साधारणतः 38 तासानंतर रक्तामध्ये दारू प्यायल्याचा अंश आहे किंवा नाही आहे हा विषय जरी न्यायवैद्यक पातळीवर तपासाला येत असला तरी आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य पुरावे
या मिहिर शहाच्या विरोधात प्रशांत, मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. प्रशांत, मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा होता का मिहिर शाह गायब झालेला होता, पोलिसांना गुंगारा देत होता आणि आता त्याला पकडलं गेलेलं आहे आणि आता त्याला पकडल्यानंतर जर त्याची मेडिकल टेस्ट केली जाणार असेल आणि त्याच्या शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये दारूचे अंश सापडले नाहीत तर ही जाणीवपूर्वक एक स्ट्रॅटेजी होती का? आणि जर हे अंश सापडले नसतील तर मिहिर वाचू शकतो अशी काही चर्चा केली जात होती, त्यात कितपत तथ्य असणार आहे? तुषार कहते हैं कि कानून के हाथ बड़े लंबे होते हैं. जर पोलिसांनी ताकदीने काम करायचं ठरवलं तर कोणताही आरोपी जो गुन्हेगार आहे तो वाचू शकत नाही, एवढंच आपल्याला म्हणता येईल. मिहिर शहाच्या या प्रकरणामध्ये त्याच्या रक्तामध्ये जरी त्याचा अंश सापडला नाही मद्याचा, अल्कोहोलचा, तरीही ज्या पद्धतीचे परिस्थितीजन्य पुरावे कोणत्याही कायद्याच्या कसोटीवर एक दोन शब्द जे आहेत त्या विषयांना सगळ्यात जास्त महत्व आहे. परिस्थितीजन्य पुरावे, ज्या प्रकारे जुहूच्या बारमधनं मिहिर शाह निघाला होता त्याच्यावर अजून काही जण होते, आणखीन 12 जणांना ताब्यात घेतलंय. त्या बारमधून निघताना मिहिर शाह जो आहे तो निघालेली गाडी होती मर्सिडीज, अपघात केलेली गाडी जी आहे ती BMW, बरोबर असलेले सगळेच त्या बारमधले CCTV हा सगळा परिस्थितीजन्य पुरावाचा अत्यंत महत्वाचा भाग येतो. आणि याचमुळे जरी त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचा अंश सापडला नाही तरी मिहिर शाह हा दारूच्या नशेत होता किंवा नव्हता हा विषय जो आहे तो परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर समोर येऊ शकतो. अर्थात एकच गोष्ट महत्वाची आहे, मिहिर शाहचे वडील राजेश शाह यांना कोर्टानं ज्या पद्धतीनं जामीन दिला आणि यावेळेस पोलिसांनी तपासामध्ये किंवा कलम लावण्यामध्ये जो हलगर्जीपणा केला, म्हणजे तांत्रिक दोष हा जाणून बुजून केलाय का, तांत्रिक चूक ही जाणून बुजून केली का, हा प्रश्न कालपासून चर्चेत आहे. का राजेशांना 15,000 रुपयाच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर शिवडी न्यायकोर्टाचे न्यायाधीश भोसले यांनी जामीन मंजूर करताना पोलिसांच्या तपासावर खडे बोल सुनावले होते. आता मिहिर शाहच्या बाबतीत सुद्धा तशी चूक होते का? तू उपस्थित केलेला प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे की जाणून बुजून मिहिर शाह इतके तास ऍब्स्कॉन्ड होता का, रक्तामधला तो अंश दूर व्हावा म्हणून ऍब्स्कॉन्ड होता का? तर त्याचा प्रथम दर्शनी जर का अंदाज व्यक्त करायचा म्हटला तर हो, त्याचा अर्थ हो असा नक्कीच होतो. कारण ज्या पद्धतीने या सगळ्या विषयाला हिट अँड रन प्रकरणाला मोठं वळण लागलंय, संवेदनशील विषय म्हणून हा सगळा समोर येतोय, त्यामुळे मिहिर शहाला अटक होणं हे पोलिसांसाठी प्रतिष्ठेचं होतं आणि मिहिर शहाने सुद्धा सरेंडर होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. खरंय प्रशांत, तुम्ही म्हणताय तसं मिहिर शहाला अटक करणं हे पोलिसांसाठी प्रतिष्ठेचं झालेलं होतं. कारण की हिट अँड रन प्रकरण एक होतं, राज्यामध्ये अचानक हिट अँड रन प्रकरणाच्या घटना वाढू लागलेल्या होत्या, त्यात यांनी मद्यपान केलेलं होतं. पुण्यातल्या घटनेनंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी पब संस्कृतीवरती बुलडोजर चालवण्याचे आदेश दिलेले होते. त्यात मिहिर शाहचे वडील हे शिवसेनेशी जोडले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला होता. या सगळ्यांची जर सरमिसळ करायची ठरवली तर मिहिर शाहला अटक होणं हेच पोलिसांसाठी महत्त्वाचं होतं, कारण की सत्ताधाऱ्यांना सुद्धा याच्यातनं एक मेसेज द्यायचा होता. मात्र एक मुद्दा याच्यातनं प्रशांत निश्चित समोर येतोय, ज्या परिस्थितीजन्य पुराव्याचा तुम्ही वारंवार उल्लेख करता आहात, मिहिर शाहने मद्यप्राशन केलं होतं किंवा नव्हतं केलं हा नंतरचा मुद्दा जरी ठरू शकला असता तरीही मिहिर शाहनं अपघात केलेला आहे, त्याने एका महिलेचा जीव घेतलेला आहे, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाहीये. हीच वस्तुस्थिती खऱ्या अर्थानं दाहक आहे, विदारक आहे आणि हीच वस्तुस्थिती जी आहे म्हणजे की कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य पणाला लागणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणखी या प्रकारच्या अपघातामध्ये, अपघात म्हणजे काय तर कायद्याच्या भाषेमध्ये जो ठरवून होत नाही ती घटना म्हणजे अपघात, पण तो झाल्यानंतर जर का तुमच्यामध्ये माणुसकी शिल्लक नसेल तर काय, तुम्ही त्या ठिकाणी न थांबता तुम्ही जर का गाडी फरफटत नेताय, पीडित व्यक्तीला खेचून नेताय आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या हातात गाडी देतात, तोही तेच करतोय, मग तुमच्यामधली माणुसकी संपली का? संवेदना तुमच्या संपल्या का? संवेदनशील समाज का इतका होत चाललाय? या सगळ्या गोष्टींचे प्रश्न जे आहेत ते सगळ्यात महत्वाचे. आणखी मिहिर शहाच्या हातून जे कृत्य झालंय, जो राजऋषी बिडवे याच्या हातून जे कृत्य झालंय, जे पोलीस रेकॉर्डवर होत आहे, जे कोर्टात सांगितलं आहे, याच्यावरनं ही एक गोष्ट स्पष्ट होत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी हा गुन्हा घडल्यानंतर कोणतीही मदत करायचा प्रयत्न केला नव्हता. आणखीन हे सगळ्यात दुःखद वेदनादायक नक्कीच म्हणता येईल. खरंय प्रशांत, तुम्ही म्हणताय तसं हे दुःखद आणि वेदनादायक आहे, कारण की त्या महिलेच्या पतीनं सुद्धा म्हटलेलं होतं की अपघातानंतर जर माझ्या महिलेला उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता. प्रशांत, याच हिट अँड रन प्रकरणाच्या मुद्द्यामध्ये मला एक नागपूरच्या प्रकरणाचं भाष्य तुम्हाला विचारावं असं वाटतंय की नागपूरमध्ये जेव्हा हिट अँड रनचा प्रकार समोर आलेला होता त्यावेळेला आपण पाहिलं होतं की महिलेने आपल्या सासऱ्यांचा जीव घेतलेला होता आणि तिच्या कामवालीला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली होती. कारण हेच होतं का ती
पुरावे नष्ट करण्यामध्ये सहभागी झालेली होती। आणि या मिहिर शाहच्या प्रकरणात जर आपण बघितलं तर मिहिर शाहच्या वडिलांनी त्याला पळून जायला मदत केली होती, गाडीचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना गाडी नष्ट करायची होती, गाडीवरची नंबर प्लेट काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता। हे सगळं दिसत असताना सुद्धा त्यांना न्यायालयाने जामीन दिलेला आहे आणि पुन्हा न्यायालयाने पोलिसांवरती ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही कलम योग्य लावलेली नाहीत। त्यामुळे पुन्हा एकदा जो सगळं आपल्याला चित्र समोर दिसतंय ते चित्र सरळ सरळ जितकं समोर दिसतंय तितकं नाहीये, त्याच्या मागे खूप काही चाललेलं आहे। कसं पाठीशी घालण्याचा प्रयत्न ही प्रत्येक तपास यंत्रणा तपास एजन्सी करत असते। हे अनेक वेळा कोर्टामध्ये ज्यावेळेस साक्षी पुरावे समोर येतात त्यातनं समोर येतात, याला तांत्रिक चूक म्हणून सहजपणे ते स्वतःला त्याच्यातनं वाचवून घेण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात तसं नसतं। जसा तू आता एक उल्लेख केला नागपूरच्या प्रकरणाचा, तर नागपूरच्या प्रकरणामध्ये आपल्या सासऱ्याला यमसदनी पाठवण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीने व्यूहरचना करणारे जे होते ते अत्यंत महत्त्वाचे। तुम्हाला एकच मिनिटामध्ये थांबवतो आहे। शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिनजी, अखेरीस मिहिर शाहला शहापूरमधनं अटक करण्यामध्ये मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, आता एवढं विलंब लागलेला आहे, तर पोलिसांचं अभिनंदन केलंच पाहिजे, पण ते एक गोष्ट नक्की आहे की एवढं विलंब लागल्यामुळेच आता मेडिकल रिपोर्ट जो आहे तो कशा प्रकारे समोर येणार आहेत हाही महत्वाचा आहे। नाही तर उद्या भविष्य काळामध्ये ते जर रिपोर्ट जर निगेटिव्ह आले ब्लडचे आणि मग त्यात परत मग कुठेतरी त्यांना निबंध लिहून जामीन द्या अशी भूमिका होता कामा नये, एवढंच आम्हाला चिंता आहे। आणि म्हणून हे सर्व प्रकरण याच्यावरती परत बारकाईने अभ्यासपूर्वक बघून पूर्ण रीतीने त्याच्या मागे हे ब्लड टेस्ट आणि हे सर्व सॅम्पल्स व्यवस्थित होऊन फास्ट ट्रॅक वरती हे सर्व प्रकरण घ्यायला पाहिजे असा आमचा आग्रह राहणार। धन्यवाद सचिनजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आपण पाहिलं की शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर आपल्यासोबत जोडले होते आणि जो मुद्दा आपण चर्चेमध्ये उपस्थित झालेला होता त्याच मुद्द्याला त्यांनी पुष्टी केलेली आहे की इतक्या तासानंतर जर हा संशयित आरोपी पकडला जात असेल तर त्याच्या रक्तामधनं जर दारूचा अंश निघून जात असेल आणि पुन्हा एकदा त्याने मद्यप्राशन केलं नव्हतं असं भासवण्याचा प्रयत्न झाला तर नेमकं काय होऊ शकेल असा मुद्दा उपस्थित होतो। या वरळीमध्ये ज्या महिलेचा अपघात झालेला होता तिचे पती प्रदीप नाकवा यांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूयात। अहो, सकाळी आमची गाडी येत होती तिकडनं, मी आणि माझी मिसेस बसलेलो 30 ते 35च्या स्पीडला एका कोपऱ्याने आम्ही चालत होतो। अचानक पाठीमागनं आला आणि धडकला आमच्या गाडीला। गाडीला धडकल्यावर आम्हाला समजलंच नाही काय झालं। आम्ही त्या बोनेटो पडल्यावर मी त्याला हात मारला, थांब थांब थांब। त्यांनी पटकन ब्रेक मारल्यावर आम्ही दोघं जण खाली पडलो। तर मी डाव्या हाताला पडलो आणि तिला खेचणार तेवढ्यात त्यांनी ती गाडी तिच्या अंगावर चढवली आणि तिची फरफडत नेली। तिने सीजी हाऊस ते तुम्ही सी लिंक बघा किती लांब आहे, काय त्या बाईची अवस्था झाली सांगा। 2 पोरं टाकून गेली। आमचं कमावलं ना कोण नाही, आमचा मच्छीचा धंदा आहे, आम्ही उदाहरण त्याच्यावर आहे। त्या बाईच्या अंगावर कपडे नाही राहिले बोला। आज तुम्ही या पक्षाचे त्या पक्षाचे तुम्ही बोलता पण तुम्ही त्यांना सपोर्ट करता पाठीमागना, आम्हाला सपोर्ट करायला कोण असते हो सांगा। काय संबंध काय बोलायचं? आता तुम्ही नाही ते येतात, प्रवक्ते येतात, ते भाषण करतात, त्याच्या घरचा मेला का त्याला समजेल काय असते ते। फारच संतप्त प्रतिक्रिया अशी त्यांनी दिलेली आहे। आपण पाहिलं की त्याच्या पतीने सांगितलेलं होतं की अपघातात ते बाईकवरनं चाललेले होते, त्यांना मागणं येऊन धडक दिलेली आहे, त्यानंतर हे दोघं उडून बोनेटवरती पडले। जर त्याच वेळेला तिथेच पीछे हाथ है, ये डाउट पक्का है। सर, अभी ये जानकारी आ रही है कि उस आरोपी को शाहपुर से गिरफ्तार कर लिया गया है, लेकिन इतने घंटे के बीच जो समय निकला है तो क्या उसमें इंटेंशन ये था कि ब्लड सैंपल में कई चीजें, शायद आपको याद होगा कि पुणे में अग्रवाल का जब हिट एंड रन मामला हो गया तो उसके ड्राइवर को पकड़ के वो ड्राइवर उसको तुम ड्राइविंग कर रहे थे करके उसको किया गया, उसका ब्लड सैंपल उसको पकड़ने के बाद में 6-7 घंटे के बाद में लिया गया। वो ब्लड सैंपल छिपाया गया और उसके मदर का ब्लड सैंपल वहां बताया गया। ये सब साजिश जो है ये कहीं ना कहीं गवर्नमेंट में ऊंचे स्तर पे काम करने वाले कोई ना कोई या खास करके ये जो रूलिंग पार्टी के नेताओं का आशीर्वाद से ये होता है। मुझे ऐसा लगता है
कि एक अग्रवाल का जो ये हो गया है, जो प्रकरण हो गया है, उसी तरह यहां भी ब्लड सैंपल वगैरह 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 छिपाने के लिए बहुत टाइम जाए, इसीलिए उसको छिपाया गया होगा ऐसा लगता है. मराठीत सांगा, मराठीत तुम्ही म्हणता की 60 तास लागले, काय कारण असेल एवढा वेळ लागण्याचं आणि आता तो आरोपी ताब्यात अटक केली जाते? असं आहे की पुण्यामध्ये अग्रवाल प्रकरण जे झालं हिट अँड रनमध्ये, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. शेवटी ऍक्सिडेंट करणारा वेगळा होता, परंतु ड्रायव्हरच्या नावावर ते प्रकरण घालण्याचा प्रयत्न केला, म्हणून ड्रायव्हरला किडनॅप केलं गेलं. त्याच्यानंतर ज्यानं ऍक्सिडेंट अग्रवाल त्या मुलानं केला त्याचं ब्लड सॅम्पल 5, 6, 7 तासानंतर घेतलं गेलं. त्याच्यानंतर ते त्याचं ब्लड सॅम्पल नव्हतं तर त्याच्या आईचं होतं, म्हणून ते आईचं ब्लड होतं आणि तशा पद्धतीचा रिपोर्ट बनवण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. परंतु नंतर सरकारच्या वतीने जे उत्तर दिलं जातंय, खास करून गृहमंत्र्याच्या बाजूनं, की पोलिसांनी खूप अशा पद्धतीने इफिशियंट अशी कारवाई केली, खूप काळजीपूर्वक केली. वस्तुस्थिती तशी नाहीये. एक नवीन या अग्रवाल प्रकरणामुळं चोरांना, ऍक्सिडेंट करणाऱ्यांना एक नवीन पळवाट काढण्याचा मार्ग मिळालाय. ऍक्सिडेंट केल्यानंतर गायब व्हा, तुमचं ब्लड सॅम्पल दुसऱ्याचं हजर करा, ड्रायव्हर तिसरा हजर करा. 60 तास होऊन गेले, 60 तास. हा शहा गायब होता कुठे? तो पकडला गेला कसा नाही? आणि म्हणून याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा हात असावा अशी शंका आहे. वीज दरवाढीमध्ये 30% असा वाढ केली आहे, त्याच्यामध्ये 30% वाढ केली आहे. सरकारनं घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ केली, सरकारनं सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ केली, आता वीज दरामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. त्यामुळं आम्ही जे सभागृहात सांगत होतो की या सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडा घरचं अवतान आहे, ते जेवल्याशिवाय ते खरं निमंत्रण नसतं. त्यामुळं या सरकारने केवळ पोकळ घोषणा जाहीर करून तिथं लोकांची